आता मी उभा आहे ना, माझ्या मागे बघू शकता महाराष्ट्रातील सर्वात मोठं धान्य कुटार जे पन्हाळ्यावरती आहे, हजारो वर्षापूर्वीच आहे. इथूनच पूर्ण महाराष्ट्रातील गडकोटांवर, स्वराज्याच्या गडकोटांवर धान्य पुरवठा व्हायचा. तीन धान्य कोठार आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. गंगामध्ये होतं भात, नंतर हे मध्ये दिसते ते वरी होतं आणि पलीकडल्यामध्ये बाजरी होती. आता आपण गंगा म्हणजेच भात या धान्य कोठाराचा व्ह्यू घ्या समोरून. म्हणजे स्ट्रक्चर बघा तुम्ही, इतकं भलं मोठं आहे. यामध्ये 20,000 खंडी भात मावायचं. 20,000 खंडी चेष्टा नाही. एका खंडीमध्ये फक्त 10 पोती बसतात एका खंडीमध्ये. म्हणजे जवळपास 25 लाख पोत्याचा भांडार आहे आतमध्ये. कसा साठा होता आणि कसं काढायचं, धान्य कसं काढायचं, धान्य कसं टाकायचं आतमध्ये, हे तुम्हाला सांगतो. आतमध्ये या. आता इथं थोडं बांधकाम चालू आहे, त्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही. मी बाहेर तुम्हाला सांगतो. पुढे या प्रत्येक पिलरच्या वरती जो डोम आहे, त्या डोम मध्ये होल आहे, वरती स्क्वेअर होल आहे. त्यामधून धान्य आतमध्ये ओतलं जायचं, म्हणजे भात ओतलं जायचं जोर. आणि हे दरवाजे ते पूर्ण पॅक करायचं आणि वरून ओतलं जायचं. बाहेरल्या बाजून शिडी आहे त्याला. आणि हे समोर पिलर दिसतोय तुम्हाला. या पिलरवरती हे आहेत खाचे आहेत. या खाच्या म्हणजे आतमध्ये थोड्या खुणा आहेत, या 3 टाईपच्या. यामध्ये ते मापक होतं त्यावेळेचं. आणि हे पूर्ण दरवाजे पॅक असायचे. आणि ज्यावेळी धान्य लागेल त्यावेळी इथं लाकडाचा ओंडका असायचा यामध्ये आतमध्ये. तो लाकडाचा ओंडका ओढायचा आणि यातून धान्य यायचं बाहेर. आणि जितकं आपल्याला पाहिजे तेवढं धान्य वापरायचं, घ्यायचं आणि परत लाकडाचा ओंडका त्यामध्ये घालून द्यायचा. त्याला आपण कणगी म्हणतो. तो कणगीचा हा वे आहे. चला आपण पुढलं बघू.